ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? एक नंबर आवाज है ना। तो आज का अपना ये पहला दिन है बच्चा, ये पूरे सेटअप के हिसाब से है ना। इसकी अपने को आदत तो है नहीं, लेकिन कोशिश जरूर करूंगा कि बेहतर तरीके से जो हम बताना चाहते हैं वो आप तक पहुंच सके, है ना। क्योंकि जब बात अपने दिल की मैं आपके दिल तक पहुंचाने में अगर सपोज कामयाब हो गया, समझ जाएंगे कि अपन सफल हो गए। क्या ये बात क्लियर है? तो चलो बच्चा, आज हम लोग स्टार्ट करने वाले हैं कौन सा टॉपिक? मेंसुरेशन। अरे कौन सा रे? मेंसुरेशन। ठीक है, इसके पहले कौन सा टॉपिक कंप्लीट कर लिए थे हम लोगों ने? या आधी मला वाटते आपण वेग, काळ आणि अंतर मस्त पैकी कंप्लीट केला होता नाही का, है ना। तो आई होप आपको वो समझ में आया होगा। और अगर सपोज कोई जो नए बच्चे हमें देख रहे होंगे, है ना, उन्होंने अगर सपोज वो वीडियो नहीं देखा तो पहली फुर्सत में जाके हमारे प्लेलिस्ट में जाके देख लीजिए, आपको बिल्कुल पता चल जाएगा कि हमने क्या क्या पढ़े हैं, है ना। और अगर सपोज कोई नए बच्चे हमें अगर सपोज पसंद कर रहे होंगे, हमारे वीडियो को अगर सपोज लाइक कर रहे होंगे, अच्छा कंटेंट लग रहा होगा, तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले। ओके, तो चलो बढ़ते हैं इस चैप्टर के ओर, जिसका नाम है मेंसुरेशन। कौन सा राशन? अरे राशन नहीं, मेंसुरेशन। ठीक है, नहीं तो सर राशन नहीं, राशन नहीं। ठीक है, अब देखो बच्चा, इसमें ये पूरा बहुत बेसिक पढ़ने वाले हैं हम लोग। इतना बेसिक की पूछो मत। ठीक है, मतलब कोई अगर सपोज नया बच्चा जिसको कुछ भी समझ नहीं है, ठीक है, किसी पर्टिकुलर शेप के रिगार्डिंग, आकारमानच्या रिगार्डिंग काही पण असू द्या, ठीक है, अगर सपोज उसने ये पर्टिकुलर वीडियो देख लिया, सच बता रहा हूं, उसके नहीं ज्यादा लेकिन बेसिक के रिगार्डिंग कंसेप्ट अच्छे हो जाएंगे, ऐसा मैं मानता हूं। बाकी मर्जी आपकी। ठीक है, तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं। तो टिडिंग डिंग क्या कर रहे हैं? सबसे पहले देखो इसमें हम लोग क्या क्या पढ़ने वाले हैं, काय काय आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये तुम्हाला सांगून देतो मी। ठीक है, यामध्ये सगळ्यात मेन आपण अभ्यास करणार आहोत एरियाचा। कशाचा? एरिया। अरे सर अंग्रेज मत बनाओ हमको, मैं बस सीधा बता दूं, आम्ही महाराष्ट्रीयनच्या हिशोबाने मी सांगतो काय। तर एरिया म्हणजे काय रे? तर क्षेत्रफळ। याच्या रिगार्डिंग आपण सगळं काही बघणार आहोत। ठीक है, प्रत्येकाचं ना। उसके बाद हम लोग पढ़ने वाले हैं इसी में पेरीमीटर। कौन सा मीटर? ठीक है, इसको अपन अपने महाराष्ट्र में बोलते हैं परिमिति चोपड़ा। परिमिति जर नाही आठवला तर परिमिति चोपड़ा आठवा, म्हणजे आपोआप तुम्हाला समजते का ते कोण परिमिति हो। ठीक है, नाही तर शाळेत नको म्हणजे परिमिति चोपड़ा बोले सांग पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल, सगळ्यात पहिले परिमिति चोपड़ा असा नको म्हणजे। ठीक है, हाँ, परिमिति आपल्या लक्षासाठी होते, अपने को समझ में आना चाहिए उस हिसाब से, बाकी कुछ भी नहीं। तो आणि तिसरा पावाचा आहे वॉल्यूम। का पावाचा? वॉल्यूम। सर हा का जी वॉल्यूम? हा क्षेत्रफळ। हा कोणता फळ? क्षेत्रफळ। आणि हा घनफळ। कोणता फळ? घनफळ। क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात क्लियर हुई सभी को? ये मराठी में नाम बोले जाते हैं। अब इसकी समझ ओवरऑल सारे के सारे कंसेप्ट हम लोग जानने वाले हैं, ऐसा नहीं कि नहीं जानेंगे। ठीक है, इसके की क्षेत्रफळ काय असते, परिमिति काय असते, घनफळ काय असते, हे सगळं बारीक बारीक गोष्टी आपण बघणार आहोत। ठीक है, लेकिन क्या पढ़ने वाले हैं ये मैंने अभी फिलहाल आपको बता दिया। यहां तक क्लियर है? ठीक है, तर एरिया म्हणता बरोबर क्षेत्रफळ दिमागात आलं पाहिजे, म्हणजे एरिया तर तुम्हाला नाही म्हटलं जाईल, परिमिति आणि तीसरा अभ्यास करणार आहोत घनफळ। समझला का? चलो अब देखो बच्चा, अब अलग अलग वेराइटीज ऑफ शेप हम लोग इसमें देखने वाले हैं। ठीक है, वेराइटीज ऑफ शेप म्हणजे वेराइटीज ऑफ आकार। कौनता आकार? वेराइटीज ऑफ आकार। तो चलो सबसे पहले हम लोग इसमें जानेंगे, सिर्फ इस वीडियो में हम लोग म्हणजे कुठली पण आकृती जी असेल ना, त्या आकृतीला म्हणतात काय, त्याची खासियत काय आहे, है ना, मतलब किती तो खोकलते, हा सगळ्या काय गोष्टी आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत। ठीक है, तो बघा पहिला आहे त्यामधला आयत्या। आयती खाया? आयत्या म्हणजे आयत। अब इसको बोलते बच्चा रेक्टेंगल्या। कौनता गल्या? रेक्टेंगल्या। अब रेक्टेंगल, भाई इंग्लिश वालों को तो मेरे को एक बात है, रेक्टेंगल बोलते बराबर तो समझ में आ जाता है। ठीक है, लेकिन थोड़ा सा कैसे है, अभी हमको पढ़ना है बच्चा मराठी में, तो उस हिसाब से आपको समझ में आना चाहिए कि मराठी में रेक्टेंगल को बोलते क्या है। क्या बोलते हैं? आयत। क्या बोलते हैं? आयत। चलो ओके, अब जब भी आपको मैं बोलूं पॉज तो पॉज कर दीजिए। ठीक है, हाँ चलो देखो,
तो रेक्टँगल है ना. हा तर हा कसा राहते जी, हा असा राहते. कसा राहते जी, असा. याची खासियत म्हणजे हा किती खोकलते सांगू, खासियत खोकल्या. ठीक आहे, गुड. वा पाय म्हणते बया, चारही बाजू समान दिसतात का नाही. पाय पाय विरुद्ध बाजू काय लक्षात ठेवायचा, विरुद्ध बाजू. याचे काय रे, विरुद्ध बाजू समान असतात. कोणते बाजू, विरुद्ध बाजू समान असतात. सर बाजू कावाची, बाजू आजू आजू काजू काजू सारखा वाटते आम्हाला. बाजू म्हणजे काजू नाही विचार करावाचा, बाजू म्हणजे साइड होत. कावत जी, साइड है ना. ये जो भी साइड्स दिख रहा है आपको, हे आमोरी समोरून दिसत आहेत. म्हणजे अगर सपोज ए बी सी डी असं म्हणत आहे, तर बी सी एक साइड झाली म्हणजे बाजू, ए डी एक साइड झाली म्हणजे बाजू, तसंच ए बी आणि सी डी हे सगळे बाजू झाले. काय झाले, बाजू, जिसे अंग्रेजी में बोला जाता है साइड्स. ठीक है, तो इसमें खासियत क्या है बच्चा, कि अपोजिट वाले म्हणजे विरुद्ध वाले. कोणते वाले, आमोरे समोरील. विरुद्ध म्हणजे आमोरे समोरील. म्हणजे बीसीच्या समोर कोण आहे जी, बीसीच्या समोर कोण आहे, एडी. आणि एबीच्या समोर कोण आहे जी, बस. जे समोर समोर दिसतात ना एकामेकाच्या, ते बिलकुल म्हणावचे कावत जे ते इक्वल आहेत. काय, इक्वल आहे. म्हणजे हा जो बीसी आहे, बीसी चा इक्वल कोण रे बाबा, एडी. आणि हा एबी चा इक्वल कोण रे बापा, अरे एकच नंबर. मला सांगा आता, जर हा बीसी 5 सेंटीमीटर असेल तर हा एडी किती असेल जी, 5 सेंटीमीटर. काउन काउन काउन, कारण की विरुद्ध बाजू हे का असतात, समान असतात. सर जर हा एबी 1 सेंटीमीटर असेल जी, तर हा डीसी किती असेल का, ये का, कारण की विरुद्ध बाजू. मग तो कोटचाही राव, इकडचा राव नाही इकडचा राव, का राहणार, समान राहील. कोणत्या राहील, समान. समजला का. चल अब दुसरा, याची दुसरी खोकला. हा खोकला का करते दुसरा, का म्हणते मी का नाही माझे सप्पाचे सप्पाही अँगल. आता अँगल म्हणजे कोण, या कोण कोण म्हणजे हे 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 जे अँगल आहेत ना, ठीक आहे, सप्पाचे सप्पाही अँगल. किती अँगल दिसतात, 4. तर चारचे चारही अँगल, चारचे चारही कोण किती डिग्रीचे असतात, 90. चारही कोण 90 डिग्रीचे असतात. ठीक आहे, हाई 90, हाई 90, हाई 90 ना हाई 90. अजी समजला का जी, सगळ्याला समजला का जी, नाही समजला. ठीक आहे, चारही कोण कशाचे असतात, 90 डिग्रीचे असतात. क्लियर हुआ बच्चा, यहाँ तक क्लियर हुआ. ठीक है, अच्छा मैं एक बताना चाहूंगा बच्चा इसमें आपको, कि आपको इसमें सिलेबस में तो नहीं है लेकिन फिर भी ठीक है. देखो कोण समान झाले 90 डिग्री. जर अँगल म्हणजे अँगल ए बरोबर अँगल बी बरोबर अँगल सी बरोबर अँगल डी किती रे, तर 90च राहील. अँगल बी अगर 90 आहे तर हाई 90 ना, हाई 90 ना, हाई 90 रेक्टेंगल मध्ये. कुठे, आयत मध्ये. कुठे रे, आयत मध्ये. क्या है बात क्लियर हुई, पक्का. बता आयत के बारे में बता, रपाक से जितना समझा, जल्दी 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 फास्ट में. आयत की खासियत आहे विरुद्ध बाजू समान असतात. हाँ AB बरोबर हाँ AD हाँ आणि AB बरोबर BC. हाँ चारही कोण 90 डिग्रीचे असतात. हाँ अँगल A इक्वल्स टू अँगल B हाँ. इक्वल्स टू अँगल C इक्वल्स टू अँगल D चल. हे 90 डिग्री. अच्छा बच्चे, मुझे एक चीज पता नहीं थी, क्योंकि देखो मराठी में जनरली, इंग्लिश में ठीक है, डायगोनल. डायगोनल सुना क्या आपने कभी, डायगोनल्स. ठीक आहे, डायगोनल म्हणजे एका कोणापासून त्याच्याच विरुद्ध कोणाला जोडणाऱ्या लाईनला काय म्हणतात रे, डायगोनल. म्हणजे याच्या आणि याच्या. नाही तर म्हणा सर हा एडी का नाही डायगोनल हो, बया एडी डायगोनल नाही, एडी का हो लेंथ हो, त्याची बाजू झाली. ठीक है, अब मेरे को क्या चाहिए था रे, डायगोनल. क्या चाहिए था, डायगोनल. म्हणजे ए सी का हो डायगोनल, बी डी का वे डायगोनल. तर सर आम्हाला मराठीमध्ये का म्हणते जितेले डायगोनलला, डायगोनल को क्या बोलते अंग्रेजी में, मराठी में, मराठी में बोलते डायगोनल को करण्या, करण मिट्टू, डायगोनल. समजला, करण्या, करण नाही कर्ण, काय म्हणतात, कर्ण. ठीक है ना. तो देखो बच्चा, तो ये डायगोनल्स ऑफ आयत म्हणजे कर्ण ऑफ आयत आर ऑलवेज इक्वल. मतलब क्या होते बच्चा, इक्वल होते. म्हणजे हा जो टँड्रे आहे हा बीडी आणि हा एसी, म्हणजे एसी
आणि हा बीडी हे दोनही एकामेकाला का नाही इक्वलच राहतात. काय राहतात? इक्वल. सर जर एसी अगर 10 सेंटीमीटर असेल तर मग बीडी किती असेल जी? 10 सेंटीमीटर. समझ रहे हो? अगर सपोज बीडी 12 सेंटीमीटर होगा तो एसी कितना सेंटीमीटर होगा? समझ रहे हो बात को? और ना पाए अर्जुन खासियत बापू पाए, एसी और बीडी जब एक दूसरे को मिल जाते हैं ना तब याद रखना बच्चा, दो इक्वल टुकड़ों में टूट जाते हैं. क्या हो जाते हैं? टूट जाते हैं. म्हणजे जेव्हा अरे चंद्रिया जेव्हा एसी आणि बीडी एकामेकाला भेटले, अरे भेटले का नाही भेटले, तर हे सर्वचे सर्व बाजू दोन दोन तुकड्यामध्ये तुटून जातात, ते पण इक्वल. म्हणजे नाही समजला का? पाय म्हणजे इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट काय झाला? ओ अंधी पकडू आपण. ठीक आहे. तर जर हे एसी 10 सेंटीमीटरचा आहे आणि जसा बीडी त्याला भेटला तसा एओ आणि ओसी किती झाला? दोन समान तुकड्यामध्ये तुटते ना, तर मग 10 होता तर 5-5 झाला. नाही समजला का? आणि हा बीओ आणि ओडी तोही किती होईल? 5-5च होईल, कारण की सगळ्या समान तुकड्यामध्ये तुटते. का तुटते? सगळ्या समान तुकड्यांमध्ये. अच्छा मला सांग, जर एसी 12 सेंटीमीटर असेल तर एओ किती राहील जी? हाईट एकच नंबर. जर बीडी 14 सेंटीमीटर असेल तर बीओ किती राहील जी? समजला का? म्हणजे डायगोनल म्हणजे काय रे? हे समांतर असतात, कर्ण हे समान असतात आणि इंटरसेक्ट उसको कैसे बोलूं रे भाई? इंटरसेक्ट करेंगे तो मराठी में मैंने अगर सपोज बोलना है तो बायसेक्ट ईच अदर. बायसेक्ट ईच अदर को दोन तुकड्यांमध्ये तोडतात असं लिहून टाकू. ठीक आहे? सोप्या भाषेत का? दोन तुकड्यांमध्ये तो इसमें 90. अरे बाबा काय झालं रे? क्षेत्रफळ. तर लांबी गुणीला रुंदी, लांबी गुणीला रुंदी. याला शॉर्ट फॉर्म बोल सकते हो L इंटू बी. सर लांबी का हो जी आणि रुंदी का? बया हे लंबीच लंबी जे दिसते ना जी, हे बीसी ही लांबी झाली. काय झाली? लांबी. आणि हे चंड्री याला काय? रुंदी. का जी है? रुंदी. क्या है? बात क्लियर हुई बच्चा? सभी को ये बात समझ में आई? ठीक है. तो चलो रुंदी हो गई तो लांबी गुणीला रुंदी. ठीक है. क्या बात क्लियर है? पक्का? जर पाय मी एक प्रश्न विचारला, याच्या सोबतच एक प्रश्न पण सांगतो मी तुम्हाला. एग्जाम्पल बच्चा, जर पाय रे, जर आयतची लांबी आयतची लांबी 10 सेंटीमीटर असेल आणि रुंदी 5 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ सांगा म्हणते बाबा. क्षेत्रफळ सांगा. समजला का? का सर रपा रपा सांगावच्या आयतची क्षेत्रफळ किती राहत रे? क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणीला रुंदी. L इंटू बी. लाल बहादूर. बस. कोणता बहादूर? लाल बहादूर. चल लाल किती आहे रे? 10. बहादूर किती आहे रे? 5. 10 5 आणि 50 हा सेंटीमीटर मध्ये होता. तर एरिया मध्ये लक्षात ठेवायचा, एरिया म्हणला रे म्हणलं तर एरिया जो राहते ना कधी पण सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरचा स्क्वेअर होते, मीटर असेल तर मीटरचा स्क्वेअर होते आणि लिटर असेल तर लिटरचा स्क्वेअर होते. समजला का? आणि किलोमीटर असेल तर किलोमीटरचाही स्क्वेअर होते. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात सभी को क्लियर है? म्हणजे जर एरिया असलं तर त्याचा स्क्वेअर होतो. आणि एरिया म्हणजे काय? तर हा बघा पुऱ्या या बाउंड्री लाईनच्या अंदरचा हा सप्पाचा सप्पा मटेरियल. जसा हा घर आहे तुमचा, काय? अरे घर रे, घरची जमीन का? इथं कोणी का बनवते? बेडरूम बनवते. येथे कोण काय बनवते? हॉल बनवते. येथे कोणी संडास बाथरूम बनवते. येथे कोणी किचन बनवते. असं बनवते का नाही? पण कोणी येथे गार्डन बनवते. हा बनवते का नाही? कोणाच्या अंदर बनवते? त्याच्या जेवढा एरिया आहे, त्याचा जेवढा क्षेत्रफळ आहे तेवढाच बनवल ना. हा इकडे बाजूच्या घरात जाईल का? हा बया जाणार आहे का? तो त्याचा एरिया झाला. तुमचा एरिया कोणता? हा सप्पाचा सप्पा. तर या अगर सपोज या हा एरिया म्हणजे ही जमीन तुमच्याकडे किती आहे
हा मोजण्यासाठी हा एकमेव फॉर्म्युला यूज केला जाते, त्याला का म्हणते एरिया. तर तुमच्याकडे जमीन किती आहे, जागा किती आहे, समजला का सगळ्याला? ठीक आहे, तर एरिया समजला. आता या जमिनीवर, आता हे झालं ठीक आहे, संडास बाथरूम किचन, अजून का बेडरूम हॉल हे सगळं झालंय. आता याला प्रोटेक्ट करण्यासाठी, पूर्ण जमीनला प्रोटेक्ट करण्यासाठी, चला आता सपोज तुम्ही जमीन घेतलं, अरे जमीन घेतला, इतकी जमीन घेतल्या तुम्ही, घेतला. आता त्याच्यानंतर आता घर काय बनवायचा नाही आहे, घर बनवणे आहे का नाही, पण कोणी आमची जमीन गेलेलं नाही पाहिजे आणि दिसलाही पाहिजे काही दिवसानंतर, काही वर्षानंतर. तर तुम्ही का करता, कंपाऊंड वॉल करता. का करता, कंपाऊंड वॉल बनवताना अशी कंपाऊंड वॉल तुर 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 जाते, तुर 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 नाही येते का नाही, मस्त गेट ठेवता. हा गेट राहते है की नाही. तर मला एक गोष्ट सांगा का, आता मेरे को एक बात बताओ सीधा सीधा, ये जो कंपाउंड वॉल बना है क्या सप्पा के सप्पा है, क्या एरिया मध्ये बनवला क्या बाउंड्री बनवला है, बाउंड्री पे बनाया. तो बाउंड्री पे बनाए हुए जो भी कंस्ट्रक्शन होता है या बाउंड्री पे बनाया हुआ कुछ भी चीज अगर सपोज आपको गिनना है तो समझ जाना क्या है वो, परिमिति चोपड़ा. परिमिति क्या है वो, परिमिति चोपड़ा नहीं रे बाबा, परिमिति क्या है उसे बोलते पेरीमीटर. मतलब बाउंड्री लाइन का मेजरमेंट अगर करना है तो जैसे जैसे ग्राउंड रहता है अपना, ऐसी बाउंड्री लाइन ले लेती है, बाउंड्री लाइन तो बाउंड्री कितनी है रे बाबा, उसकी लेंथ कितनी है ये गिनना है तो मुझे पेरीमीटर की जरूरत पड़ेगी. किसकी जरूरत पड़ेगी, पेरीमीटर की जरूरत पड़ेगी. तो ध्यान दे रहे, पेरीमीटर, पेरीमीटर म्हणजे अरे परिमिती नाही, परिमिती, परिमिती. कोणती मिती, परिमिती. आता आयत आहे तर आयतचीच परिमिती काढून ना आपण, आयतचीच परिमिती काढणार आहोत. तर आयतची परिमिती, आयतची परिमिती काय राहते जी, काय नाही सर, 2 इंटू लांबी अधिक रुंदी. याला कसं लक्षात ठेवायचा, 2 गुणिला लाल अधिक बहादुर, 2 गुणिला लाल अधिक बहादुर. समझ में आई क्या बात, अरे चैंड्रिया समझ में आई ना, सभी को समझ में आया ना, आपको भी समझ में आया होगा ना, समझ रहे हो. तर परिमिती मोजण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, बाउंड्री लाइन पावायच्या. बाउंड्री कहाँ है खत्म, उसके अलावा ज्यादा कुछ नहीं. क्या ये बात क्लियर है बच्चा सभी को. अच्छा तो इसका एक एग्जाम्पल ले लू, बच्चा. अरे एग्जाम्पल ले लू क्या, तर अगर सपोज मी म्हटलं की आयतचा, अरे हाच प्रश्न घेऊ, ठीक है, आणि याचं हाच प्रश्न लिहायचा, ठीक है. यही सवाल लिख लेना और बस इसमें एंडिंग में लिखना बच्चा क्या, की परिमिती सांगा, ठीक है. आणि दुसरा तिसरा काही नाही आठवला, फॉर्म्युला नाही आठवला सपोज, तर डायरेक्ट म्हणावता सर सप्पाई गोष्टीची बेरीज करून टाकायची, जितके बाजू असतात. परिमिती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सगळ्याच बाजूंची बेरीज. बास दिमाग खराब, ज्यादा फॉर्मूले के चक्कर में जाने की जरूरत नहीं है अपने को. लेकिन ये आयत उयत का है तो डायरेक्ट फॉर्मूले से आंसर आता है, तो क्यों ना याद रखा जाए, है ना. लेकिन भलतेच अगर सपोज चित्र राहिले आणि म्हणलं का मला याची परिमिती सांग, आता भलत्या चित्राची आपल्याला का फॉर्म्युला माहित राहते का नाही, तेव्हा का लक्षात ठेवायचा सप्पाई बाजूची बेरीज. समझला ना, ठीक है. तो देख बच्चा, अब यही एग्जाम्पल, लांबी किती आहे रे 10, रुंदी किती आहे रे 5. तर मला एक सांग, सेंटीमीटर आहे ना तो, तर याची परिमिती काय राहते, परिमिती 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. तर चला मला सांग, ठीक है, 2 लांबी किती रे 10, रुंदी किती रे, म्हणजे 2 गुणिला 15 म्हणजे किती रे 30 का, तर सेंटीमीटर. एरिया लिहित असताना सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, लिटर असेल तर लिटर स्क्वेअर, किलोमीटर असेल तर किलोमीटर स्क्वेअर. पण परिमितीच्या वेळेस लक्षात ठेवायचं
कधी पण परिमिती अगर तुम्हाला काढायची आहे, काढून झाल्यावर त्याला जे मापक असतात ना, युनिट जे तुम्ही त्याला देता, ते कधी पण जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरच द्यायचं, मीटर असेल तर मीटरच ठेवायचा, लिटर असेल तर लिटरच आणि किलोमीटर असेल तर किलोमीटर. काही स्क्वेअर करायच्या भानगडीत पडायचा नहीं. क्या ये बात क्लियर हुई सभी को? समझ में आया क्या? अरे बात पकड़ में आई बच्चा सभी को? तो हा होता आयत्या. का होता? आयत्या. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? अगर सपोज आपको समझ में आया होगा तो स्क्रीनशॉट ले लीजिएगा, ठीक है. और अगर सपोज कंटेंट अच्छा लग रहा है तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लेना. मेरा नाम है